हे आलं ना त्या इशारला ना काय नाही आला सुरुवातीच केली झाडं लोटायची काय त्या पड्या बांधल्या त्या लोटायच्या आणि पहिल्यापासून आमची पिढी गेली त्याचा जागा तो आहे आमचा घरपट्टी 3 रुपये 4 रुपये 5 रुपये घरपट्टी आम्ही भरायचो तिथून आम्ही आहोत आणि आता बोलता हा आमचा जागा आहे मेलो आम्ही पिढी आमची जिली इथं आणि ते झाडं खाली हे पोरानं काढला लोटल्यावर झाड तर मी बोला थांबा तर नाही थांबत आणि शिव्या देत तेच पवार माझे पप्पा तिथे सांगायला गेले त्यांना तुम्ही असं काही करू नका. त्यांनी डायरेक्ट बोलले की तू कोण बोलणार आहे इथे असं तसं. त्यांनी डायरेक्ट गलपटीला पकडलं की तू मध्ये काल येतो आमची जागा आहे असं तसं बोलले. तर पप्पा बोलले आमची पूर्णपासून इथे जागा आहे तर आम्ही अडवणारच ना. तर बोलते असं तसं बोलले ते गलमार वगैरे केलं त्यांनी ढकलून पण दिलं. असं कधी पण करतात ते असं गरीब लोकांना कधी पण त्यांनी करतात धमकी वगैरे देतात. हे ते आम्ही काही गरीब पडलो तर आम्हाला काय मारायचं का त्यांनी. काय मागणी आता पोलीस ठाण्यामध्ये आलेलं काय मागणी मागणी तर आहे आमची भरपूर. आम्हाला गावठाण पाहिजे पूर्ण हे करून सर्व्हिस करून पाहिजे राहण्यासाठी पाहिजे ना. आणि आमच्या आदिवासींची संस्कृती हे वगैरे झाडं वगैरे त्यांनी सगळे मोडून टाकले. झाडे लावा झाडे जगवा अशी बोलतात तुम्ही झाडे का तोडतात. मागणी आमची एवढीच आहे की नोटीस वगैरे न देता तिकडे जेसीबी लावली झाडं तोडली गाड्यांचं नुकसान झालं प्लस 2-3 घरं होती आजूबाजूच्या ज्यांचे बाजूला राहतात त्यांच्या फाट्या होत्या सगळं गेलं त्याच्यामध्ये आणि मारायची धमकी पण देत आहेत. तर सोमनाथ पवार लक्ष्मण राजेश जयेश निखिल रामदास संदीप बंटी संदेश हे सगळे धमकी देतात पोरांना कुठे भेटेल तिथे मारू नाही जातीवरून शिवे देत आहेत वगैरे. बाया गेल्या अडवायला बायांना पण मारायला धावतायत आणि त्यांचं प्रूफ पण आहे सगळं. शिवीगाल केलेलं बायांना धावलेलं जेसीबी चढवली आणि आजी वाचली मरता वाचली. ते झाड लोटलं तिच्या बाजूला जाऊन पडलं. पुढचा पावलं आम्हाला इथे न्याय नाही भेटलं तर आम्ही ठाण्या परत जाऊ. इथे आम्हाला एवढंच आहे फक्त जे काय त्याचं न्याय करा. जिथे गव्हर्नमेंट सर्व्हिस लावा काय करा तुम्हाला तुमची जागा असेल तर घ्या तुम्ही. पोलिसांना भेटलोय सकाळपासून तेच चालू आहे. इकडेच फेऱ्या मारतोय गावात जातोय इकडे येतोय तरी पण अजूनपर्यंत आमची काही तक्रार घेतली नाहीये. आणि प्लस ते पैशाची हमीज दाखवून खूप काही करतायत. आम्ही आज ठीक आहे आम्ही पुरुष मंडळी बाहेर होतो घरी लेडीज होते पोरं होते सकाळपासून त्यांना येऊन धमकी दिल्यात मारण्याची धमकी दिल्यात दांडका घेऊन त्यांच्या अंगावर जात आहेत शिवीगाळ करतायत. आज परत कितपर्यंत योग्य आहे. आपला देश एवढे पुढे चालले तरी पण आदिवासींना एवढं मागं का समजतात लोक. गव्हर्नमेंट सर्वे लावावी जेवढी जागा आहे ती तुमची घ्यावी. आम्हाला असा त्रास दिला नाही पाहिजे. आमची गावठा नाही तेवढं सोडावा. परत असा त्रास झाला ना कामा पाहिजे. आमच्या चिखलोड ठाकूरपाड्यात तिथे गाव आहे. आम्ही तिथे पूर्वीपासून राहतो. आमचे 3-4 पिढ्या झालेत. हे लोक काही नोटीस नाही देतात काही नाही सांगतात. मागं एक पोरगा पाठवलं होतं होळीच्या अगोदर का तुमची जे आमची जागा मोजणी करायची तुमचं काही झाडं वगैरे असलं भाजीपाला असं ते काढून कुठे तर कराशील. तर आम्ही बोललो ठीक आहे ज्या काही करायला द्या तेव्हा आम्ही करू पण आम्हाला नोटीस द्या आम्हाला काहीतरी सांगा. तुमची जागा कुठून आहे 7-12 तुम्ही घेऊन या नोजवाल्याने सरकारी मोजणी आणा सर्वे करा मग आम्हाला माहीत पडेल ना तुमची कोणाचे आमचे तुमचे हे माहीत पडेल. पण तुम्ही डायरेक्ट अन्याय करू नका आमच्यावर. झाडं तो लावलेली ती सगळे कोसलवलेले याचे त्याचे घरं खोमटे ते कुत्री मांजरं पिल्लं कोंबड्याचे सगळे साफ केलेत. आम्ही झाला ते जावं ते आमच्यावर शिवागाळ्या करतात. बाया पुढे जात बोलाल त्यांच्यावर काटे घेऊन धावत येतात. मागणी एवढेच आहे की तुम्ही सर्वे लावा तुमचे 7-12 जागा असं तुम्ही घ्या. जी अशी कोणाची बाहेरची त्याला आम्ही 2 शब्द बोलू. याच्या पुढे आम्हाला माहित नव्हतं कोणाची जागा आहे पण आम्ही पूर्वीपासून तिथं